जवळपास सगळ्यांनीच इथे स्विमिंग केली असेल. आज हीट इतकी जास्त होती की घराबाहेर पडायची इच्छाच झाली नाही, म्हणून गप घरातच केला आराम. संध्याकाळी मी आणि रुद्र निघालो धरणावर जायला, कारण आज सगळी पोरं गेलेली धरणावर स्विमिंग करायला. आज खूप दिवसानंतर टाइम मिळाला आहे इथे जायला आणि हे फायनली आपण पोचलो धरणावर. आज पाणी खूप कमी वाटत होतं, नाहीतर ही साईड नेहमी पाण्याखालीच असते. हा मस्त व्ह्यू पाहत आम्ही गेलो पलीकडच्या साईडला, जिथे हे सगळे करत होते स्विमिंग. पहिले वेदूने दाखवलं त्याचे स्विमिंग स्किल्स आणि त्यानंतर चिन्मयनी पण मारल्या उलट्या सुलट्या उड्या. आता घरी सांगून आलेत की नाही हे माहीत नाही. असो, व्हिडिओ बघितल्यावरती सगळ्यांना समजेलच. थोड्या वेळ इथेच थांबून परत आम्ही रिटर्न निघालो घरी यायला. येताना मल्लिकार्जुनवरती लक्ष गेलं तर तिथे नवीन काहीतरी कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. पटकन गाडीवरती बसलो आणि निघालो परत घरी यायला. येऊन रोशनच्या इथं बसलो तेवढ्यात कांबळे काका आले. त्यांच्याकडनं घेतला चहा. तिथून डायरेक्ट गेलो गिरणीत क्रिकेट खेळायला. सनीच्या पहिल्याच बॉलला हा 6. चहामध्ये जरा जास्तच पॉवर होती वाटतंय. शेवटचं क्रिकेट गिरणीमध्ये कधी खेळलोय हे आठवत पण नाही, पण खूपच वर्ष झाले असतील. मस्त क्रिकेट चालू होतं, पण हे मधमाशांचं पोळं अचानक कसं काय उठलं समजलंच नाही. सगळे झाले इथून फरार आणि आलो रोशनच्या इथे. हिमेश शेठ घेऊन आलेले पुण्यावरून आमच्यासाठी चितळेची भाकरवडी. पटापट सगळ्यांनी अख्खा भाकरवडीचं पॅकेट संपवून टाकला. आता डायरेक्ट रात्री जेवून राऊंड मारायला पडलो बाहेर आणि असं झालं आजचा डे एंड.